अध्यक्ष महाराज, मार्च मध्ये आपला बजेट आला आणि मार्च मधल्या बजेटच्या नंतर 3 महिन्यानंतर आपण 57,000 कोटीच्या वर पुरवणी मागण्या मांडतोय। याचा अर्थच असा जातो की हे राज्य आता दिवाळा या राज्याचं निघालेलं आहे। या राज्यामध्ये आर्थिक समतोल कुठेही नाही, आर्थिक नियोजन नाही, पैसे खर्च करण्याचं कुठलंही तारतम्य नाही। आताच आपले उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की लाडक्या बहिणीच्या बद्दलचा विरोध आहे का? अध्यक्ष महाराज, आम्हाला बिलकुल अजिबात नाही। आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही 3100 रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देऊ अशा पद्धतीचं आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं। यांनी सांगितलं होतं की 2100 रुपये देऊ। 2100 रुपये देण्याच्या जागी हे 1500च्या पेक्षा आता 500 वर आले। यांनी वेगळ्या काही त्याच्यात सांगितलं की इतका लाभ भेटलेला आहे, तो लाभ भेटलेला आहे। पहिले काय या सरकारला दिसलं नव्हतं, हे सरकारमध्येच होते। ज्यावेळेस यांनी घोषणा केली 1500 रुपयाची त्यावेळेस हे सरकारमध्येच होते। तेच वित्तमंत्री होते, ते आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते। मग तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला राज्याच्या तिजोरीत काय भार पडणार आहे काय नाही, मग तुम्ही 1500 रुपये दिले, 1500च्या जागी आता 500 का आलेत? आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही 2100 रुपये दिले पाहिजेत, हे मागणी आमची आहे या ठिकाणी अध्यक्ष महाराज। आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी बसून जे बोललं त्याला आमची भूमिका मी मांडली आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, कारण लाडक्या बहिणींचा जो पुढचा हप्ता आहे म्हणजेच येणारा जुलै महिन्याचा हप्ता, त्यासाठी पुरवणी मागणी मागवण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी यादीसुद्धा जाहीर केलेलं होतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही पुरवणी मागणी आणू आणि त्यानुसार लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते आम्ही वाढवून देणार आहोत, कारण यासाठी जो लागणारा निधी आहे तो सुद्धा आम्हाला वाढवून लागणार आहेत। कारण आपण बघू शकतो की लाडकी बहिणींसाठी 36,000 कोटींची जी तरतूद आहे ते प्रत्येक महिन्याला होत असते। त्यानुसार आता 57,000 कोटींची जी अत्यधिक तरतूद आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहेत आणि या JR लवकरच लाडक्या बहिणींच्या जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा जाहीर होणार आहे। आणि यावरती टीका करत नाना पटोले यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींचे जे तुम्ही आश्वासन दिले होते की तुम्ही 1500 रुपये देत आहेत आणि 2100 रुपये तुम्ही कधी देणार, हा प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये मांडलेला आहे। कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ या आधारे तुम्ही निवडणुकी लढवली आणि त्यानंतर तुम्ही ते विजयी झालात, परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता तुम्ही दिलेला नाही आहे, तर तो तुम्ही कधी देणार आहे हा प्रश्नसुद्धा त्यांनी विचारलेला आहे। आणि आम्ही जर सत्तेमध्ये आलो असतो तर आम्ही 3100 रुपये म्हणजे 3100 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देणार होतो, पण तरी तुम्ही सत्तेवर आलात परंतु ते पैसे तुम्ही दिलेले नाही आहे। तर लवकरात लवकर याचा निर्णय व्हावा अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे। आणि लाडक्या बहिणींना देणाऱ्या हप्त्यांसाठी जी राज्यावरती आहे तो भार हा आलेला आहे आणि प्रत्येक वेळेला हे पैसे वाढवून मागत आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी सांगितलेली आहे। पण कारण कुठलंही न सांगता त्यांनी लवकरात लवकर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले पाहिजे हा मोठा प्रश्न त्यामध्ये आहे।